उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 मधील बराक क्रमांक 896 येथे धक्कादायक घटना घडली आहे। माजी नगरसेविका इंदिरा उदासी यांच्या घरासमोर महादू जगताप यांच्यावर एका नशेत असलेल्या तरुणाने हल्ला केला। या हल्ल्यात महादू जगताप यांचा जागीच मृत्यू झाला आहे। महादू हा उल्हासनगर कॅम्प 1 मधील शहाड गावठाण येथे राहिला आहे। मिळालेल्या माहितीनुसार महादू जगताप हे कोणार्क एनआरओ कंपनीमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत होते आणि ते पॅनल क्रमांक 11 मध्ये कामावर असताना ही घटना घडली। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे हे पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। तसेच फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे। आज उल्हासनगर कॅम्प नंबर 3 मधील गोलचक्रा विभागामध्ये अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली आहे। कोणार्कमधील सफाई कर्मचारी महादू जगताप हे आपल्या कर्तव्यावर असताना तेथील एका गुंडाने त्याच्यावर चाकूने सपासप 32 वार केले आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। त्याच्या पश्चात त्याची 2 लहान मुलं आणि बायको आहे। सफाई कर्मचारी जे शहरामध्ये कचरा करतात ते लोक रुबाबाने वागतात, पण जे कचरा साफ करतात त्यांच्यावर सर्वसामान्यापासून तर मोठ्या नेत्यांपर्यंत सगळे रुबाब करतात। आणि सुरक्षा आमचे जितकेही सफाई कर्मचारी आहे त्यांच्यावर अधिकार गाजवण्याच्या चक्करमध्ये कोणी त्यांना हात उगारतं, कोणी शिवीगाळ करतात, कोणी त्याची इज्जत काढतं। आज महादू जगतापच न गेला तर हा सर्व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। आमच्या सुरक्षा जे सफाई कर्मचारी आहे यांना सुरक्षा कोण पुरवणार? आज चाकू हल्ला केल्यानंतर त्याचा जीव गमावल्यानंतर त्याचा परिवार उघड्यावर पडलेला आहे। त्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सरकारला, कंपनी प्रशासनाला आणि महानगरपालिकेला विनंती करेल आणि आवाहन करेल की त्याच्या कुटुंबियांना याबाबतची नुकसान भरपाई देण्यात यावी, जेणेकरून त्याच्या मुलांच्या भवितव्याचे तजवीज करता येईल, त्याच्या कुटुंबाला आधार होईल। आणि ज्या आरोपीने हे कृत्य केले त्याचा निषेधार्थ उद्या आम्ही काम बंद करणार आहोत आणि त्याला श्रद्धांजली देणार आहोत। आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी महानगरपालिका आणि कंपनी प्रशासनाने नियमावली जाहीर करण्यात यावी आणि त्यांना सुरक्षा देण्यात यावी। आणि झालेल्या प्रकारची लढा कामगार संघटनेतर्फे मी तीव्र निषेध करतो आणि महादू जगतापला भावपूर्ण श्रद्धांजली देतो। आरोपीला अटक करण्यात आलेली असं आमच्याला पोलिसांकडून सांगितलं। स्थानिक लोकांनी हल्ला केल्यानंतर त्याला डांबून ठेवलं होतं आणि पोलिसांना बोलून त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे।